तर भावांनो आणि बहिणींनो, आज आपली सवारी निघाली होती त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला. लय दिवस झाले होते, म्हणलं अरे सुट्ट्या लागल्या पण फिरायलाच नाही निघालोय. मग काय निघालो फिरायला, एवढे भारी भारी सीन दिसले ना भाऊ, काही विषयच नाही डायरेक्ट. आता मी ना लय दिवसानंतर आलो होतो बरं का त्र्यंबकेश्वरला. कमीत कमी लहान असताना आलो होतो. त्यानंतर माझ्यासाठी पूर्ण जागा नवीन होती, मला काहीच न आठवत, मला म्हणजे काही माहितच नव्हतं कुठं काय. मग पहिल्यांदा म्हणलं आपण आहे ना सगळं हिंडून घेऊ, गल्ली बोळा पाहू नेमकी कुठं काय आणि लास्टला काय ते दर्शन वगैरे बघू, नाही का. नंतर कळालं का हा आहे ना मेन द्वार आहे मंदिराचा. आज काही स्पेशल नसताना पण आहे ना लय गर्दी होती बरं का पूर्ण मार्केटमध्ये. इकडं तिकडं सगळं बघून आल्याच्या नंतर रामकुंडाजवळ आलो आणि तिथं आहे ना आंघोळ तर नाही, हात पाय धुतले फक्त. त्यानंतर परत पूर्ण मार्केट एक्सप्लोर करायला गेलो. म्हणला तिथं आहे ना इतके वेगवेगळे अँटिक जुन्या काळातले घरं वगैरे होते. ते स्ट्रक्चर इतकं भारी होतं ना, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर मला समजलं की ब्रह्मगिरी पण आहे ना इथंच आहे. मी ऐकलं होतं ब्रह्मगिरीला ट्रॅक वगैरे चांगला आहे, नाही का. म्हणलं ठीक आहे करून बघू. पण आपल्याबरोबर जे जोडीदार होते ना ते काही कॅपेबल नव्हते, थकलो पण जास्त होतो. म्हणलं ठीक आहे चल जाऊ दे, म्हणलं यावेळेस नाही, नेक्स्ट टाइम आपण ब्रह्मगिरीचा ट्रॅक करू. निम्माच केला, निम्मा पण नाही केला आणि परत आलो. पण सीन एकदम जबरदस्त होता बरं का. ट्रॅकिंगची सुरुवात पायऱ्यांपासून होती. परत खाली आल्याच्या नंतर काहीतरी थंड बेहोशी झालं, मग तिथून लस्सी घेतली. तिथून निघाल्याच्या नंतर बॅक वॉटर्सला गेलो. मी काय पहिल्यांदा ऐकलं होतं म्हणजे, नाही का, कधी गेलो पण नाही. म्हणलं बघू तरी काय.